मॅच आपण लगेच खेळवणार आहोत। स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचा 12th मॅन म्हणून या मॅच मध्ये बेंडू मिनमिने दादा अर्थात अजय मिनमिने या ठिकाणी 40+ चे हे प्लेयर खरं तर ते रायगड टीम मध्ये असायला हवे 40+ टीम मध्ये, पण आपल्या गावासाठी ते अंडर 19 लाही खेळू शकतात पण 12व्याच्या भूमिकेत ही त्यांच्यासाठी खरं तर क्रीडा स्पर्धेची महत्त्वाची पोझिशन आहे। बेंडू दादा आपलं स्वागत। आणि डिक्सल टीम रोहित सावंत, रोहित आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आपण या ठिकाणी पाठवावा। दोन्ही एक्स्ट्रा प्लेयरने स्कोरर वरती चांगलं लक्ष ठेवा, कारण स्कोरर आमचे गोल्डन कुमार आहेत, त्यांचा परफॉर्मन्स एकदम चांगला आहे, पण आपलं लक्ष त्या ठिकाणी असू द्या। 4 ओव्हरची मॅच असेल, अंजप संघ आणि डिक्सल संघ कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग असेल याची नोंद घ्या। पहिली ओव्हर कंपल्सरी पॉवर प्लेची असेल आणि पहिल्या ओव्हर मध्ये मात्र तुम्हाला 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील। तर ही मॅच बघण्यासाठी अंजप संघाला सपोर्ट करण्यासाठी अंजप संघाचे पूर्व क्रिकेटर अर्थात अंजपचा भावेश पवार म्हणजे अनिल मिनमिने हे देखील उपस्थित झालेले आहेत। अनिल यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आता ते पूर्व क्रिकेटर आहेत, पहिला काल त्यांनी गाजवलाय, आता ते रिटायर होऊन मात्र आपल्या संघाला ॲज अ ऑडियन्स ॲज अ सपोर्टर म्हणून सपोर्ट करताय। तर यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना होणार आहे। भाकरीचा पाडा संघ आपण विश्रांती घ्या, गेम इज ऑन। पहिल्या षटकाचा प्रारंभ करेल प्रवीण पथारे। पहिला बॉल अपील जोरदार, मैदानाच्या रनआउटची देखील चान्स। पंचांच्या निर्णयाची वाट आणि पंचांचा निर्णय त्या ठिकाणी स्थिर आणि कायम असेल। पंचांचा निर्णय स्थिर आणि कायम असेल। पहिला चेंडूचा खेळ प्रवीण पथारे या बॉलरचा आणि पहिली रन या ठिकाणी धावा फलकावरती आली ती डिक्सळ या संघाची। यस फलंदाज आउट आहे या ठिकाणी। यस रनआउटच्या स्वरूपात बॅटर इथून आउट झाला। ऋतिकची विकेट, अपील जोरदार होती अंजप संघाची आणि या दरम्यान धावेचा प्रयत्न झाला आणि त्या दरम्यान मात्र रनआउटची विकेट आली। पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर त्यांची स्थिर आणि कायम भूमिका वाटत होती, त्यानंतर त्यांनी पाहिलं आणि शेवटी निर्णय आला की फलंदाज रनआउटच्या स्वरूपात आउट आहे। मोठी विकेट होती कारण ऋतिक यावर्षी इन फॉर्म आहे, टच मध्ये, आणि त्याची विकेट जाणं म्हणजे डिक्सल संघासाठी थोडं का होईना पण नुकसानकारक आहे। आणि सहज विकेट विपक्षी टीमला त्याने दिली जिथे गरज नव्हती। पहिला चेंडू होता, 4 ओव्हरची मॅच आहे आणि मैदानावरती आधीचा सामना त्याने बघितला असेल, भाकरीचा पाडाने जवळपास 52 धावा बॅटिंगने उभारल्या होत्या, त्यामुळे धावा होऊ शकतात। आणि प्रवीण पथारे कर्जत तालुक्यामध्ये अंजप संघाचा देखील परफॉर्मन्स एवढाच भारी आणि गोलंदाज प्रवीण पथारे बॉलिंग साठी सज्ज। नेक्स्ट बॉल असेल तो प्रवीणचा। फटका आलाय समोर, लॉंग ऑफ मध्ये मारुती माळी चेंडू कलेक्ट करतील, एक सिंगल ने इथून मात्र सुरुवात होईल। आणि अंजप संघाच्या गोलंदाज प्रवीण पथारेने जर विकेट हॅट्रिक घेतली तर अनिल मिनमिने यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक प्रवीण पथारेसाठी असेल। प्रवीण पथारेसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल। या दरम्यान फटका ऑन साइडला आहे, समोर मात्र खेळाडू आलेत, कुठल्याही धावेचा खरं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही। या दरम्यान आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये
जय भैरवनाथ वरई संघाचे स्पॉन्सर योगेश भुसारी यांना मी विनंती करेल की योगेशजी भुसारी आपण मंचावर यावं. वरई संघाचे पुरस्कर्ते होते या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर योगेश दादा आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत. गोलंदाज प्रवीण पतारे पुन्हा एकदा प्रयत्न चांगला आहे, चेंडू चांगला आहे आणि इथून मात्र डॉट बॉलची फेक झाली. डिक्सल टीम कडून ऋतिक जो फॉर्म मध्ये होता तो आउट झाला आणि आता रोहित आणि आदित्य ही कमान सांभाळतात. तर जबरदस्त बॉलिंग प्रवीण पथारेजी. अंजप संघ नामांकित संघ, कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. तालुक्या बाहेरील पनवेलचे 2 संघ, सावळेच्या स्पर्धेमध्ये 2 लगातार वर्षामध्ये त्यांनी त्या 2 संघांना पराभूत केलं. आणि त्याच संघाचा प्रवीण पथारे. पहिलीच ओव्हर आहे, ऑन साइडला दिलीपचा आता चेंडू आहे. इथे देखील सिंगल वरती समाधान मानावं लागेल ते मात्र आदित्यला. डिक्सल टीमचा पॉवर प्ले मधला स्कोर सध्या धावा फलकावरती 5 चेंडू मध्ये 3 धावा आहेत. थोडी संत आणि सावध सुरुवात आहे. ऋतिक आउट झाल्यानंतर रोहित आणि आदित्यने थोडा का होईना पण सावध पावित्र्य घेतलं. आक्रमकता थोडी कमी ठेवली. शॉट भारी आहे. लास्ट बॉल वरती उडवलाय चेंडू सीमारेखा बाहेर. ठोकलाय तो डिक्सल संघाच्या रोहितने षटकार. डिक्सल संघाचा पहिला षटकार आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाला डिक्सल टीमच्या टोटल 9. नितीन शेठ रसाल उपस्थित आहेत. मी नितीन शेठ यांना विनंती करेल की शेठ आपण स्वागत कक्षामध्ये यावं. आपला सन्मान आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आणि मॅच इथून सुरू आहे. पहिला चेंडू मारुती माळीचा आणि सर्व खेळाडूंसाठी आज खुश खबर आहे की कुलस्वामींनी प्रसन्न ग्रुप धोत्रे, बळीराम शेठ रसाल आणि त्यांचा सुपुत्र नितेश शेठ रसाल यांच्या वतीने आज संपूर्ण दिवसभरामध्ये चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक या तीनही हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक सर्व संघांसाठी असेल. ही जबरदस्त बक्षिसाची खैरात. मारुती माळीचा आणखीन एक चेंडू, रनआउट करण्याची चान्स पण एक सिंगल मिळाली ती डिक्सल संघाला. खरं तर बळीराम शेठ रसाल आणि त्यांचा सुपुत्र नितीन शेठ रसाल यांचं कौतुक आहे की तीनही हॅट्रिक साठी त्यांनी 1111 रुपयाचं कॅश प्राइज सर्व संघांसाठी ठेवलंय. यावेळेस देखील ऑन साइडला स्वतः बॉलर पुढे सरकावले. देखील कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे. वेगाने धावला बॅटर आणि या दरम्यान धाव कंप्लीट. 2 रन आल्या. धाव फलकावरती स्कोर कार्ड येते मात्र 12. मारुती माळी स्वर्गीय भास्करी लिहून अंजप संघाचा संघनायक अर्थात कॅप्टन आणि त्याचबरोबर या संघाचा सर्वात दिग्गज खेळाडू मारुती माळी यांच्यासोबत खेळणारे सर्व खेळाडू रिटायर झाले. मारुती माळी आजही त्या जोशान आणि जोमान आपल्या संघासाठी ऑलराऊंडर म्हणून नेहमीच टॉप परफॉर्मन्स देत असतात. तर मारुती माळी सध्या बॉलिंग साठी राऊंड द विकेटने बॉलिंग करतोय. मारुती माळीचा हा चेंडू, पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. खरं तर बाहेर चेंडू काढण्याचा प्रयत्न झाला आणि एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यात. डिक्सल टीम इथे 1 रनने पुढे जाईल. धावसंख्या आहे धाव फलकावरती ती मात्र 13. पाथरा जिल्हा परिषद वॉर्ड आयोजित भाजपा नमो चषक 2025 ब्रदर्स 11 धोत्रे संघ आयोजित ही स्पर्धा आणि मारुती माळीचा दमदार परफॉर्मन्स बॉलिंगने सध्या सुरू आहे. फटका या ठिकाणी उंचावरती खेळलाय. दिलीप चेंडूच्या खाली आणि कॅच कॅरी. विकेट गोज डाऊन. फलंदाज बाद. डिक्सल टीमला धक्का क्रमांक 2.
विकेट आली ती मात्र डिक्सल टीमची. आधी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता ऋतिक आणि त्यानंतर बाद झालाय तो मात्र रोहित, ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता. तो षटकारांचा खेळ करणारा रोहित इथे मात्र आउट झालाय. खरं तर दिलीपने कॅच जर ड्रॉप केली असती तर कदाचित आणखीन षटकारांची खेळी रोहित करू शकला असता. अंजप संघाच्या पाठीराख्यामध्ये आणखीन भर पडत असताना रोहिदास दादा देखील मॅच बघण्यासाठी उपस्थित झाले. रोहिदास आपलं देखील स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीने ही कॅच पकडली, दिलीप आधी पुढे आला होता, असं वाटलं की कदाचित बॅलन्स गमावेल, कॅच ड्रॉप करेल, पण कॅच त्याने भारी पकडली आणि विकेट आली ती रोहितची. आणि आता श्रेयस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना, खरं तर डिक्सल हा खरं तर यशोदीप डिक्सल संघ नाहीये, हा वेगळा संघ आहे ज्यांचा गेल्या वर्षी माळेवाडीच्या स्पर्धेमध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता डिक्सल टीमचा. तर स्कोर कार्ड वरती धावा संख्या टोटल आतापर्यंत गोल्डन आम्हाला सांगतायत 4 बॉल संपलेत आणि 13 धावा डिक्सल टीमच्या धावा फलकावरती आहेत. मारुती मालीचा नेहमीप्रमाणे जो संघासाठी परफॉर्मन्स असतो ना, त्याच पद्धतीने अगदी कमी धावांचं षटक सध्या तो हाताळतोय. गोलंदाज तयार, समोर येतो श्रेयस. श्रेयस साठी हा चेंडू अपील आहे मैदानाच्या आत, अपील मैदानाच्या आत जोरदार आहे आणि पंच त्या ठिकाणी डिस्कस करतायत निर्णय येईल आणि बॅटर या ठिकाणी आउट. फलंदाज बाद, श्रेयस देखील माघारी. मारुती माळीला विकेट आणि डिक्सल टीमच्या टॉप बॅटिंग ऑर्डरला इथे आउट करत असताना अंजप संघाच्या खेळाडूंनी आपल्या दमदार परफॉर्मन्सचा नजराणा दाखवला. आणि काय बॉलिंग आहे मारुती मालीची. वय वर्ष 42 आणि 42 वयामध्ये देखील मारुती माली यांच्या बॉलिंगची जी काही कामगिरी आहे ती बघता खरं तर बेंडू मिनमिने देखील आश्चर्यचकित झाले. काय परफॉर्मन्स आहे. 42 मध्ये मी 12वा बसलोय आणि 42 मध्ये मारुती माळी एखाद्या 22 वर्षाच्या मुलासारखा खेळतोय. काय परफॉर्मन्स आहे. धावसंख्या धावफलकावरती 13. आदरणीय कमलाकरजी रसालदादा यांना मी विनंती करेल, कमलाकर रसालदादा आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. 2 बॅक टू बॅक विकेट आल्यात, विकेट हॅट्रिकची आणि यावेळेस क्लीन बोल्ड. मारुती माळी या खेळाडूने या मॅच मध्ये 3 लगातार विकेट घेत विकेट हॅट्रिक इथून कमावली. खतरनाक बॉलिंग केली मारुती माळीने. 2 षटके इथून समाप्त झाली. धावा फलकावरती विकेट हॅट्रिक इथे मिळवत असताना मारुती माळी धावा झाला धावा फलकावरती ते मात्र 13. आणि जे पारितोषिक होतं ज्याची आम्ही घोषणा केली होती ते 1111 रुपयाचा कॅश प्राइज, 1111 रुपयाचा कॅश प्राइज आलाय मारुती माळी यांच्यासाठी. बलिराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र नितीन शेठ रसाल यांच्या वतीने 1111 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि मारुती माळी त्या कॅश प्राइजचा हकदार ठरला. 1111 रुपये जमा झालेत आणि परफॉर्मन्स किती भारी होता. खतरनाक चेंडू त्याने टाकला जो हॅट्रिक साठी होता आणि क्लीन बोल्ड करत दांडी उद्ध्वस्त केली. आणि जे पारितोषिक होतं बलिराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ रसाल यांच्याकडून 1111 लगेच जमा झाले. असे पारितोषिक लावणारे खर तर शेठ पाहिजेत की ज्यांनी घोषित केलं आणि त्या क्षणी हॅट्रिक झाल्या बरोबर नोट त्यांनी आमच्याकडे जमा केली. गुड. आणि कमलाकर रसाल अर्थात आमचे मामा या ठिकाणी उपस्थित झाले. तर कमलाकर मामा आपण आसनस्थ व्हावा आणि या मॅचचा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा. 2 ओव्हर धावा फलकावरती धावा आहेत त्या अवघ्या 13. ड्रिंक ब्रेक या ठिकाणी झाला. अनिल मिनमिने पाण्याच्या बॉटल घेऊन आपल्या संघासाठी दाखल झाले. खरं तर ते पूर्व क्रिकेटर कमी वयामध्ये रिटायर होणारा अंजपचा एकमेव खेळाडू म्हणजे अनिल मिनमिने अर्थात भावेश पवार. कमी वयामध्ये त्यांनी रिटायरमेंट घेतली. यंग आहेत पण त्यांनी निर्णय घेतला की आपल्या आणखीन यंग टॅलेंटला गोलंदाज तयार होईल सुभाष रटाटे. 2 ओव्हर मध्ये 13 धावा झाल्या. सुभाष रटाडे बॉलिंग मार्क वरती आला. पण आता डिक्सल संघाच्या आदित्य आणि भावेशला आपल्या संघासाठी धावा कराव्या लागतील. आदित्य आणि भावेशला आता माघार घेऊन चालणार नाही कारण 2 ओव्हर मध्ये फक्त धावा आहेत 13. सुभाष रटाडे बॉलिंग साठी आले. पहिला चेंडू सुभाष रटाडेचा समोर चेंडू ठेवला होता. डॉट बॉलची फेक झाली. धावा काही येईना. जिथून भैरवनाथ वरे संघाची बॅटिंग सुरू झाली तिथून धावांचा ओघ जो मागच्या इनिंग मध्ये देखील आला नाही. आता देखील डिक्सल संघासाठी पाहिजे तेवढा धावा पहिल्या बॅटिंग मध्ये येत नाहीयेत.
फुल टॉस आहे सुभाष राठाडेचा, पाठवलाय चेंडू सीमा पार, ठोकलाय तो मात्र फलंदाज आदित्यने षटकार. डिक्सल टीमला या षटकारांची या फटक्यांची गरज आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हर मध्ये फक्त 13 होत्या. सुभाष राठाडे आले, पहिला चेंडू त्यांचा भारी होता, टप्पा त्यांनी राखला, दुसरा चेंडूवरती चुकी केली, फुल टॉस दिला आणि त्याचं नुकसान. संघाला 6 धावांनी टोटल पोहोचली डिक्सल टीमची 19 अंकावरती. गोलंदाज सय्यार सुभाष राठाडे पुन्हा एकदा राऊंड द विकेट, खाली राहिला चेंडू. सिंगल साठी प्रयत्न होईल. लॉंग ऑन मधून प्रवीण पतारे पोहोचला, एक सिंगल, स्कोर पोहोचलाय तो 20 अंकावरती. स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप संघ कित्येक वर्ष हा संघ ओराम क्रिकेटर्सलाच त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं आणि आजही डिक्सल टीमच्या विरोधात चांगली बॉलिंग करतो. पण डिक्सल टीम कडे एक युवा आक्रमक बॅटर आहेत, जर त्यांच्या बॅट वरती चेंडू आला तर एक मोठी धावसंख्या ते इथून देखील उभारू शकतात आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागणार ते भावेशला देखील. गोलंदाज सय्यार सुभाष राठाडेचा हा चेंडू भावेशच्या अगदी समोर होता. 2 चेंडू फक्त सुभाषच्या इथून बाकी असतील. 4 बॉल मध्ये 7 धावा दिल्या तर सुभाष राठाडेने. खरं तर रेल्वे पोलीस फोर्स मध्ये कार्यरत आहे सुभाष राठाडे. आज करतो सुट्टी आणि आपल्या गावाच्या संघासाठी सुभाष राठाडे बॉलिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुभाष राठाडेचा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चांगली ओव्हर त्यांनी टाकली आणि 5 चेंडू मध्ये धावा दिल्या. फक्त 7 टोटल आहे धावा फलकावरती, ती मात्र 20. सुभाष राठाडे षटकाची समाप्ती या बॉलने करतील. सुभाष राठाडे यांची गुड बॉलिंग परफॉर्मन्स. षटक इथून समाप्त झालं. 3 ओव्हर इथून फिनिश झाल्या आणि धावा फलकावरती डिक्सल टीमची धावसंख्या आहे ती मात्र टोटल आतापर्यंत 20. पहिला बॉलर आला प्रवीण पतारेने, त्याने धावा दिल्या पहिल्या ओव्हर मध्ये, त्या मात्र 9. दुसऱ्या ओव्हर मध्ये मारुती माळी आला, त्याने विकेट हॅट्रिक घेतली, धावा दिल्या फक्त 4. तिसऱ्या ओव्हर मध्ये सुभाष राठाडे आला, त्याने षटकार खर्च केला तरी देखील धावा दिल्या फक्त 7. म्हणजे 4 डॉट बॉल सुभाष राठाडे या बॉलरने काढले. खरं तर सुभाष 8 महिन्यानंतर त्याने एखाद्या स्पर्धेमध्ये ओव्हर टाकली असेल आणि त्याच्याहून सर्वात विशेष म्हणजे या विकेट हॅट्रिक साठी बळीराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ रसाल यांच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज आलं ते मारुती माळी या गोलंदाज. आणि इथून जरी मिळवली विकेट हॅट्रिक किंवा डिक्सल संघाने चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जरी ठोकली तरी सर्वांच्यासाठी हे पारितोषिक असेल 1111 रुपयाचं. खरं तर मलाही आता खरं तर मनात असं वाटायला लागलं की कदाचित या खेळाडूंच्या जागी मी असतो तर नितीन शेठ रसाल यांचा 3ही हॅट्रिकचा पैसा प्रत्येक मॅच मध्ये घेतला असता आणि ते देण्यासाठी सज्ज आहेत. दानशूर व्यक्तिमत्व बलराम शेठ रसाल आणि त्यांचे सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ रसाल. गोलंदाज सय्यार. लास्ट ओव्हरला प्रारंभ. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत चाललाय, कॅचची संधी आहे आणि चेंडूच्या खाली खेळाडू आहे मिलिंद मिनमिने, कॅच कॅरी केली, फलंदाज बाद होईल तो मात्र आदित्य. आणि मोठा धक्का डिक्सल टीमला, कारण जो मारू शकत होता षटकार तो इथून आउट झालाय. जर्सी आकर्षक आहे दोन्ही संघांची, कारण नक्की अंजप संघ कोणता किंवा डिक्सल संघ कोणता हे जर्सीने ओळखणं कठीण आहे. पण पहिल्यांदा बॅटिंग डिक्सलची आहे आणि फिल्डिंग आहे ती मात्र अंजप संघाची. व्हाईट रंगाची जर्सी घेण्यामागे कारण आहे की जर उन्हामध्ये खेळत असेल तर मात्र उन्हाचा तितकासा इफेक्ट व्हाईट जर्सीवरती होत नाही. त्या कारणास्तव दोन्ही संघांनी व्हाईट जर्सीची चॉईस केली. अंजप संघ सध्या तरी बॉलिंगने कमाल करतोय, पण आता 5 चेंडू आहेत, स्कोर आहे तो मात्र 20. 5 चेंडूवर तरी 4 षटकार आले तरी चांगली टोटल होईल. पंच त्या ठिकाणी बघतायत. येस, पंचांनी रेफर केलं की चेंडू एक्झॅक्ट कुठे पडलाय त्याचं चेकिंग इथे केलं जाईल आणि त्यानंतर डिसिजन तुम्हाला दिला जाईल. डिसिजन पेंडिंग. तर डिसिजन या ठिकाणी की चेंडू विकेट वरतीच आहे, म्हणजे चेंडू वाईड असेल. एक्स्ट्राची धाव आली तेजस अर्थात दिलीपच्या माध्यमातून. स्कोर आहे धावा फलकावरती 21. 5 चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा दिलीपच्या माध्यमातून व्हाईट बॉलची फेक. खर्च करतो दिलीप धावा, ज्या धावांची गरज नाहीये, कारण विपक्षी टीम सध्या एक प्रेशराइज स्थितीमध्ये आणि त्या ठिकाणी दिलीपने 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या.
धावा फलकावरती 22 धावा आहेत. 5 चेंडू आहेत. डिक्सर टीमला इथूनही 40 पार धावा नेता येते कारण अजून 5 चेंडू त्यांच्या हातामध्ये. हलक्या हाताने खेळलेत ऑन साइडला. वेगाने 2 खेळाडू धावलेत. बॉल पर्यंत पोहोचला प्रवीण पतारे. फेक होतीये. रनआउटची चान्स आणि या दरम्यान खेळाडू पोहोचलाय देखील. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. 2 रन इथून कंप्लीट झाल्यात. धावा फलकावरती धावा झाल्यात. त्या मात्र डिक्सर टीमच्या 24 धावा आणि अजून बॉल शेष आहेत ते मात्र 4. 24 झाल्यात. 4 चेंडू शिल्लक आहेत. किती स्कोर उभा राहील, टार्गेट कसं सेट होईल याकडे डिक्सर टीमचं लक्ष आहे. आणि समोर मात्र गोलंदाज अंजप संघाकडून येतो दिलीप. मागे टाकण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉलची फेक. व्हाईट बॉलची फेक करतोय तो दिलीप. ज्या 3 चेंडू वरती त्याच्या ओव्हरचे 3 बॉल संपले असते तिथे त्याने ती ताकद खर्च करून 3 व्हाईट चेंडू फेकलेत. 3 अतिरिक्त चेंडू त्याला टाकावे लागणार आहेत. गोलंदाज तयार दिलीप. 25 धावा डिक्सर टीमच्या. समोरच्या दिशेने चेंडू यावेळेस हाताला. लेग स्टिक वरती जे टार्गेट केलं होतं दिलीपने ते त्याचं अनसक्सेसफुल ठरलं. त्या कारणास्तव दिलीपने समोर चेंडू ठेवला आणि एक चांगला चेंडू आता डॉट चेंडू काढत या ओव्हर मध्ये त्याचा 3रा चेंडू समाप्त झाला. धावा संख्या 25. 3 बॉलचा खेळ अद्याप बाकी. बॅटला स्पर्श. विकेट किपर संभाजी पथारेच्या हातामध्ये आणि डायरेक्ट हिट. बॅटर आउट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज डिक्सर टीमचा इथे बाद. यानंतर भाकरीचा पाडा संघ आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ या 2 संघांमध्ये मॅच होईल याची नोंद घ्या. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण खेळवणार आहोत आणि धावा येत नाहीये. डिक्सर टीमचे फलंदाज पाहता पाहता जवळपास फलंदाज आउट झाले. ते मात्र टोटल 6 फलंदाज या इनिंग मध्ये आउट झालेत. अजूनही फलंदाजांना बॅटिंग करण्यासाठी या इनिंग मध्ये चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2 आणि टोटल धावा फलकावरती धावा 25. 2 चेंडू मध्ये 2 षटकार किंवा 2 चौकार जरी आले तरी 30+ धावा जाऊ शकतात डिक्सर टीम साठी. ते षटकार खेचणार का नवीन गेलेला फलंदाज जयेश. दिलीपचा हा चेंडू. पुन्हा वाईटची धाव. पुन्हा एक वाईट. कारण दिलीपने 4 वाईट चेंडू टाकले. ज्या धावांची गरज नाहीये, जे चेंडू चांगले पडायला पाहिजे तिथे मात्र 4 धावा त्याने खर्च केला आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 26 झाल्यात. 6 विकेट आउट झाले डिक्सर टीमच्या. फटका जयच्या बॅट मधून बॅट वरती आलाय आणि वाह 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 सुंदर कॅच. सुंदर कॅच पकडली ती मारुती माळीने. खतरनाक. जर रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल ज्यावेळी दिलीप चेंडू टाकण्यासाठी मार्गस्थ झाला, फटका खेळल्यानंतर फलंदाजाच्या बॅट मधून निघालेला फटका बराच वेळ चेंडू हवेत होता. असं वाटलं की षटकार जाईल पण मारुती माळी त्या ठिकाणी धावला. डिस्टन्स त्याने कव्हर केलं आणि लास्ट मोमेंटला जंप घेत एका पायावरती बॅलन्स करत एका हातामध्ये चेंडू त्याने कॅरी केला. आणि काय खतरनाक कॅच आहे. मारुती माळी या खेळाडूची वय वर्ष 42. अजूनही एका पायावरती आपल्या संघासाठी कॅच पकडण्यासाठी उडी मारू शकतो किंवा एका पायावरती लंगडी खेळू शकतो हे दाखवलं ते मारुती माळीने. आणि शेवटचा बॉल दिलीपचा इनिंगचा. लास्ट बॉल. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने. यशस बॅट्समन इथे आउट झालाय. हिट विकेट. तर या ठिकाणी आपण पाहतोय वरई गावचे आदरणीय पिंट्या भुसारी मामा या ठिकाणी उपस्थित आले. पिंट्या मामा आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर धोत्रे गावचे दिलीप शेठ रसाल आणि वसंत शेठ रसाल या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत. तर मी विनंती करेल पिंट्या मामा भुसारी यांना, मामा आपण या ठिकाणी यावं. अत्यंत मानाने यावं. मामांचं आपण सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. दिनेश शेठ रसाल यांचे मामाश्री आदरणीय पिंट्या मामा भुसारी यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. आणि त्याचबरोबर मी दिलीपजी रसाळ आणि वसंतजी रसाळ यांनाही विनंती करेल की साहेब आपणही स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. पात्र जिल्हा परिषद विभाग भारतीय जनता पार्टी आयोजित ब्रदर्स 11 धोत्रे आयोजित नमो चषक. आणि आता कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल की आपण या ठिकाणी
या ठिकाणी कॅमेरा टर्न करावा. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय ते दिनेश शेठ रसाल यांचे मामाश्री पिंट्या मामा भुसारी यांचा सत्कार स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल. दिनेश शेठ रसाल यांचे मामा अत्यंत आवडीने आम्ही ज्यांना मामा म्हणतो सगळ्यांचेच ते मामा आहेत ते रवींद्र भुसारी अर्थात मामांचा हा सत्कार. आणि उद्या सुद्धा वरईचा संघ जो खेळणार आहे त्याच्याही पुरस्कर्ते ते मात्र रवींद्र भुसारी. मनपूर्वक रवींद्र भुसारे साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी आपण यानंतर सत्कार करतोय वरई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय देवेंद्रजी जाधव, सन्माननीय उपसरपंच साहेबांचा देवेंद्रजी जाधव साहेबांचा सत्कार गणेश रसाल दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. शाल पुष्पगुच्छ मानाचं सन्मान चिन्ह देऊन वरईचे आदरणीय माननीय उपसरपंच देवेंद्रजी जाधव यांचं सहर्ष स्वागत. देवेंद्र जाधव साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. उद्या देखील वरई संघ खेळेल त्याचे पुरस्कर्ते असणार आहेत ते मात्र रवींद्र भुसारी अर्थात पिंट्या मामा यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि दिलीपजी रसाल आणि वसंतजी रसाल साहेब आपणास विनंती करतो की आपण या स्टेज वरती आसनच व्हावं. स्पर्धा आपली आहे आणि आपली उपस्थिती या स्पर्धेला प्रार्थनीय होती आणि आहे त्यामुळे आपण या मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. तर या सर्व विभागातील जे कोणी राजकीय क्षेत्रातील आजी माजी सदस्य सरपंच उपसरपंच त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी कळत नकळत जर आडबाजूला असाल तर आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं आणि आपलं सर्वांचं पाथर जिल्हा परिषद विभाग भाजपा पार्टी आणि ब्रदर्स 11 धोत्रे आयोजित या क्रीडा स्पर्धेमध्ये भाजपा नमो चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. गेम इज ऑन. 27 चा टार्गेट घेऊन पहिला बॉलर सज्ज झालाय डिक्सर टीम कडून आकाश. पहिला वेगवान बॉलरचा हा पहिला बॉल पहिलाच बॉल आणि वेगवान बॉलर वरती ताबडतोब फटका खेळलाय तो मारुती मालीने ठोकलाय चेंडू सीमा पार. आल्या धावा 6. मारुती मालीचा हल्ला बोल आणि सुभाष राठाड्यावरती चढवलेला षटकाराचा. खरं तर या पहिल्या बॉल वरती बदला घेत असताना मारुती माली खरं तर क्रिकेटमध्ये आपल्या खेळाच्या माध्यमातून आणि आणखीन जर 2 षटकार मारले तर बलिराम शेठ रसाल आणि त्यांचा सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ यांच्याकडून 11-11. पुन्हा प्रयत्न मारुती मालीचा फ्लॅट चेंडू गेला. एका टप्प्याने चेंडू सीमारेखा पार. मारुती मालीचा झंझावात फलंदाजी मध्ये आपली धमक. वय वर्ष 42. बेंडू बिनमिने रिटायर झाले पण त्यांनी जागा टिकून ठेवली आणि संघासाठी दावा करताय 2 चेंडू मध्ये 10. खर तर 27 चा टार्गेट एकाच ओव्हर मध्ये फिनिश करायचं असं ठरवून मारुती माळी गेलेत. आणखीन 2 चौकार खेचले. चौकार हॅट्रिक जरी लगावली तरी बलराम शेठ आणि त्यांचे गोल्डन मॅन सुपुत्र नितीन शेठ यांच्याकडून 11-11. मारुती माली करू शकतो. ताकद आहे धमक आहे त्या खेळाडूमध्ये. पुन्हा चांगला फटका येण्याच्या दिशेने मारुती मालीने ठोकलाय सलग दुसरा चौकार. आधी विकेट हॅट्रिक घेऊन 11-11 जमा झाले. आता चौकार हॅट्रिक ठोकली तर आणखीन 11-11. पैसा किती पैसा तर नितीन शेठ रसाल यांचा 1111 प्रत्येक हॅट्रिक वरती येणारा पैसा. आणि मारुती माळी खेळतोय कैसा हे बघतात आमचे बेंडू मिनमिने. फलकावरती धावा झाल्या 3 बॉल मध्ये 14. गरज आहे ती 13 धावांची. आणि नरेश मिनमिने दादांकडून देखील या चौकार हॅट्रिक साठी रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक असेल. मारुती मालीचा फटका हवेचा वेध विकेटची चान्स. डिक्सर टीमचा खेळाडू आला आणि पकडली कॅच. हॅट्रिक हुकली आणि मारुती मालीची विकेट मात्र खात्यात आली. पण जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मारुती मालीसाठी. आधी विकेट या ठिकाणी त्यानंतर 27 चा टार्गेट
4 चेंडूमध्ये 14 करून मारुती माळी आउट झालाय। खरं तर मारुती माळी याचा दमदार परफॉर्मन्स राहिला। आता अवघ्या 13 धावांची गरज आहे। चेंडू भरपूर आहेत, पण इथून जर डिक्सर टीमने जरी विकेट हॅट्रिक घेतली तरी बलराम शेठ रसाल आणि नितीन यांच्याकडून 1111 सॉलिड परफॉर्मन्स राहिला मारुती माळीचा। संभाजी पतारे सर नवीन फलंदाज चाललेत, त्यांच्या साथीला येतो मात्र प्रवीण पतारे। खरं तर प्रवीणला बॅटिंग साठी नॉन स्ट्रायकर एंडला उभं केलंय। 3-4 बॉल झाले, यश मिळालं ते डिक्सर टीमला, कारण डिक्सर टीमच्या आकाशने खरं तर विकेट घेऊन एक पॉज दिला धावसंख्येला आणि इथून कमबॅक करू शकतो आम्ही। हा सामना सहजासहजी विपक्षी टीमला आम्ही देणार नाही हे दाखवत असताना जी ती विकेट आली आकाशची। संभाजी पथारे सरांच्या बॅट मधून निघालेला फटका सर्कलच्या बाहेर चाललाय चेंडू। 2 खेळाडू धावलेत आणि या दरम्यान दोघांची टक्कर। चेंडू थोडा काळ बाजूला राहिला आणि या दरम्यान 1-2 आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला। 3 धावा इथून कंप्लीट झाल्या। 14-3 17 झाल्यात टोटल। आता पाहिजे धावा त्या मात्र 10 आणि पहिल्या बॉलर आकाश षटक मात्र एका चेंडूच्या समाप्तीनंतर इथून मात्र कंप्लीट होईल। 5 चेंडू 17 धावा, स्कोर तेवढा नाहीये। 10 धावा खरं तर फक्त आता करायच्या आणि गरज आहे ती आकाशच्या एक चांगल्या चेंडूची किंवा किमान संघाला जर हा सामना शेवटपर्यंत खेचून न्यायचा आहे तर एक विकेटची। गोलंदाज तयार, प्रवीण पतारेचा फटका समोर आहे, चेंडू रनआउटची चान्स आहे, डायरेक्ट हिट मिस केली हिट। ओव्हर इथून कंप्लीट झाली, धावा फलकावरती धावा झाल्यात अंजप संघाच्या 17। 18 बॉल मध्ये गरज आहे ती मात्र 10 या धावा संख्येची। 10 धावा 18 बॉल मध्ये करायच्यात। जय मल्हार भाकरीदावाडा संघाचे कर्णधार आपण स्टेजच्या दिशेने या, यानंतर सेकंड राऊंडची मॅच लगेच होणार आहे, याची आपण नोंद घ्या। पाथरज जिल्हा परिषद युवा सेनेचे विभाग प्रमुख आदरणीय नरेश मिनमिने दादा यांचा संघ स्वर्गीय भास्करी लेवण अंजप। सामना संपल्यानंतर आपण नरेश मिनमिने दादांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत। नरेश दादा आपण या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक स्वागत। 18 बॉल आणि अवघ्या 10 धावांची गरज आहे। सामना खरं तर सोपा आहे, गोलंदाज रोहित आलाय। पहिलाच बॉल ऑन साइड ला संभाजी पथारे सरांच्या बॅट मधून वन हँडेड चौकार खेचला तो संभाजी पथारे यांनी। धावा पाहिजेत आता 6। आणखीन एक जर चौकार मारला संभाजी पथारे यांनी तर नरेश मिनमिने दादांकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे। आणखीन एक चौकार आला, चेंडू द्या, चेंडू नवीन द्या, जुना चेंडू द्या, म्हणजे आधीच्या मॅचचा यूज बॉल असेल तर द्या। अवघ्या 6 धावांची गरज आहे। आणखीन एक चौकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे नरेश मिनमिने यांच्याकडून। संभाजी पथारे सरांची देखील बॅटिंग दमदार होते या वर्षी आणि सॉलिड परफॉर्मन्स त्यांचा देखील राहिला। या मॅच मध्ये विकेट कीपिंग भारी केली। आता बॅटिंग मध्ये आणखीन एक चौकार पाहिजे आणि तो चेंडू मात्र रोहितने समोरच्या दिशेने ठेवला। डॉट बॉल आला। 6 धावांची अवघी गरज आहे या मॅच मध्ये। 15 चेंडू आहेत, 6 धावा, 16 चेंडू आहेत आणि 16 चेंडू मध्ये गरज आहे ती 6 धावा संख्येची। 18 बॉल 10 होत्या, चौकार आलाय 16 बॉल, आता 6 ची गरज आहे। गोलंदाज तयार रोहित। वाह, काय डिलिव्हरी होती, सुंदर चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाजाच्या शरीरापासून बॅट पासून मात्र बाहेरच्या दिशेने झुकला चेंडू आणि कुठलाही धोका नाही। चेंडू मात्र भारी होता रोहितचा, अगदी स्पिन गोलंदाजी करतोय रोहित, पण फलंदाजाला चकवण्यामध्ये तो मात्र इथे सक्सेसफुल ठरलाय। गोलंदाज या रोहित स्टेप आउट केला होता, बॅटची कडा आणि इथून मात्र विकेट। स्वर्गीय भास्करी लेवण अंजप संघाला आणखीन एक धक्का। संभाजी पथारे सर इथून आउट। अजूनही या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे। चेंडू आहेत ते मात्र 14
डिक्सल टीमने देखील हा सामना या सेकंड ओव्हर मध्ये रोहितने अंजप संघाला 4 चेंडूवरती खरं तर 4 धावा दिल्यात, म्हणजे 3 मागील चेंडू डॉट काढलेत रोहितने. आता सुभाष रटाटे लेफ्ट हँड बॅटर आणि सुभाषच्या बॅट मधून तो विजयाचा षटकार येईल का याकडे सगळं खेळाडूंचं अर्थात पवेलियनचं लक्ष लागलंय. बॅटर सुभाषच्या बॅट मधून फटका, उंच हवे चेंडू, कॅच ड्रॉप आहे आणि तोपर्यंत एकच सिंगल आहे. आता एक चेंडू या ओव्हर मधला बाकी आहे, जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. आणि प्रवीण पथारे जो 11 चेंडू मध्ये फक्त एकच चेंडू खेळलाय, तो आता या एका चेंडूवरती षटकार खेचत आपल्या संघाला एक दिमागदार विजय मिळवून देईल का. आणि रोहितचा हा चेंडू षटक क्रमांक 2 ची इथून समाप्ती. 12 चेंडू आणि गरज आहे मॅच मध्ये कंपल्सरी 5 धावसंख्येची. रोहितने अवघ्या 5 धावांचं षटक टाकलं. जर पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्या नसत्या कदाचित ही मॅच बनू शकली असती, पण अजूनही 12 चेंडू आहेत, 5 धावसंख्येची गरज आहे. काही होऊ शकेल. हे षटक जर मेडन आलं तर मात्र मजा येईल या मॅच मध्ये. गोलंदाज सय्यार श्रेयस. 12 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. पायावरती चेंडू, हलकीशी अपील झाली. एक सिंगल इथून कंप्लीट होईल. लेग बायच्या स्वरूपातली धाव असेल टीमच्या खात्यात. 11 बॉल आणि कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज आहे. फटका भारी आहे प्रवीण पाताऱ्याचा. गेम फिनिश. विजय षटकाराने जिंकलाय तो स्वर्गीय भास्करी लेवन अंजप. अभिनंदन या संघाचा आणि डिक्सल संघाचंही कौतुक आपण करूया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच अंजप संघाचा, ज्याने विकेट हॅट्रिक घेत आणि सुरुवातीच्या ताबडतोब 4 चेंडू